महाराष्ट्र मारणारी ही जी पैदास आहे, पिलावळ आहे, यांना तुम्ही काय करणार? की झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला दिया, हा छूछावाला बाबा होता. खाली उंगली को घिसो अत्तर सुगंधी पा लिया, ये तो जादूगर भी कर सके, क्या संत कहना है उसे. याद रखना भाइयों, ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते भी कुछ ठीक है, पर ये लुबाडे शूर है. यांच्यापेक्षा कुत्रे पुरले. अशोक खरात ही व्यक्ती नसून ती विकृती आहे. आता जोपर्यंत त्याचा खरा चेहरा समोर आला नाही तोपर्यंत तो सर्वांना पूजनीय होता. सर्व लोक त्या बाबांच्या नादाला लागले होते. त्याचा गुरुमंत्र घेणं, त्याची दीक्षा घेणं, त्याच्या आश्रमात जाणं, तिथे पूजा करणं, ते करंगळ्या कापणं, त्या अघोरी विद्या करणं, अमावस्या पौर्णिमेला तिथपर्यंत जाणं, आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे आम्हाला राजकारणात सक्सेस मिळवायचा असेल तर बाबा सांगेल तेच केलं पाहिजे. बाबांनी जर म्हटलं ना ही घाण आहे ही खा, तरी खा. पण बाबाचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर सर्व आता ते तक्रारी द्यायला लागलेत. म्हणजे असं आहे की ज्या तुकारामांनी, ज्या गाडगे बाबांनी आणि ज्या नरेंद्र दाभोळकर सरांनी आपला जीव लावला या गोष्टी करता की समाज दुरुस्त झाला पाहिजे, याचं कारण एक आहे. तुकाराम, गाडगे बाबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे संत आता आउटडेटेड होतील अशी परिस्थिती निर्माण होत असताना हे जे नकली आहेत हे आता पुढे आलेत. आणि हा एक आहे सॅम्पल, असे अनेक सॅम्पल आहेत महाराष्ट्रामध्ये. साधू तो चले गए रह गए नीम के खोड, असली साधू चले गए रह गए चपाती चोर. म्हणजे हे जे लोक आहेत, ही लोकांचं शोषण करणारे हे गुंडे मवाली आज धर्माचा बुरखा पांघरतायत. आणि जे धर्म खतऱ्यात म्हणून ओरडत होते ना अनेक लोक, हिंदू धर्म धोक्यात आहे. आता हा बाबा जर एखादा मौलवी असता, हे असता मौलवी असता, किंवा एखादा ख्रिश्चन पादरी असता, की अशा अत्याचाराचं त्याचा भांडाफोड झाला असता तर त्याला जिवंत जाळलं असतं. पण तो अशोक खरात आहे म्हणून त्याचं पाप झाकून घ्यायचं आणि त्याच्याबद्दल चकार शब्द बोलायचा. अरे ही कोणतं तुमचं बेगडी प्रेम हिंदुत्वाचं. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये या बुवा महाराजांचा म्हणजे भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा, मध्ये एखाद्या श्वानाचा जर भगवा बिगवा रंग असेल, श्वानाचे रंग असतात, तर तो साधू जसा होत नाही. तसा साधुत्वाची व्याख्या तुकोबांनी जे का रंजले गांजले अशी केलेली आहे. म्हणजे याच्यावर बोलायचं असलं तर सभागृहामध्ये एक दिवस मी बोलू शकतो माझा, कारण संत साहित्याचा अभ्यास आहे. पण असे बाबा जे तुकडोजी महाराजांनी सांगितलं की झटका दिया जब हाथ को पेड़ा मिठाई ला दिया, हा छूछावाला बाबा होता. खाली उंगली को घिसो अत्तर सुगंधी पा लिया, ये तो जादूगर भी कर सके, क्या संत कहना है उसे. याद रखना भाइयों, ये गुरु नहीं गुरगुर है, कुत्ते भी कुछ ठीक है, पर ये लुबाडे शूर है. यांच्यापेक्षा कुत्रे पुरले. हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं या महाराष्ट्रात. त्या महाराष्ट्रात अशा बाबांची पैदास होणं, मला असं वाटते आता हे निर्जंतुकीकरण करणं महत्वाचं आहे. सरकारने एक स्पेशल अध्यादेश काढावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीची का आवश्यकता आहे? या विधानसभेच्या प्रिमायसेसमध्ये अंधश्रद्धेच्या बाबतीतली पुस्तकं वाटल्या गेली की नाही? जे बॉम्बस्फोटामधले आरोपी होते ते खुलेआम शबनम घेऊन फिरले का नाही? त्यांनी हिंदू आणि मुसलमान भेद करणारे पुस्तकं वाटले की नाही? विधान भवनवर बॉम्ब पडणार असा मेल आला, त्या दिवशी बॉम्बस्फोटातले आरोपी जेवण करत होते सभापतींच्या दालनामध्ये, हे मी पाहिले डोळ्यांनी. त्याच्यामुळे ह्यावर काही बोलायचं नाही. आणि जीवाची किंमत मोजायची. तुम्ही मारू शकता माणसाला, पण महाराष्ट्र मारणारी ही जी पैदास आहे, पिलावळ आहे, यांना तुम्ही काय करणार? त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे, आता फक्त महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा वेगानं पुढे गेली पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी अत्यंत महत्वाची आहे, मला सांगा ना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचं एक कॅबिन आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये. तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकारी पण असतात. म्हणजे जर इथं जादूटोण्याचा प्रकार दिसला तर आज अख्ख्या महाराष्ट्रात एकाही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नसेल का अंधश्रद्धेच्या बाबतीत? मी आता शक्ती सुधारणा विधेयकावर होतो ना, लहान लहान मुलीचे बळी दिले गेले हो नवरात्रामध्ये. अनेक जिल्ह्यातल्या घटना आहेत. एका चिमुरडीचे तर डोळे काढून ताव्यावर भाजले गेले होते बुबुळ. अशा घटना आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये. जिजाऊ अहिल्यामाईचा महाराष्ट्र. तर हा महाराष्ट्र टिकवण्याकरता आता संघर्ष करावा लागेल. आता ज्यांनी आर्थिक व्यवहार केलेत ते तर काही झोपून येत राहिले 3 दिवसांपासून. त्यांना माहित आहे कधी एखादं प्रकरण येणार काही सांगता येणार नाही. आता त्यांना त्यावेळेस समजायला पाहिजे होतं. शेवटी हम तो डुबेंगे सनम, लेकिन आप सभी को डूब के लेके डुबेंगे. अशोक खरातवर प्रेम करणारे जे कोणी असतील त्या सर्वांना अशोक खरात एक दिवस लंब्यात घालवणार, एवढं मात्र नक्की. SITच्या चौकशीमध्ये सर्व स्पष्ट होणार. मी सुद्धा
तेजस्विनी सातपुते ज्या तिथं SIT त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली आहे, त्यांना पण मी पत्र देतोय आणि पोलीस महासंचालकांना की अजितदादांच्या विमान अपघाताचा जो संबंध आहे तो या खरात नावाच्या बुवा ज्यांनी अमावस्येला त्याच्यानंतर शिवरात्रीला ज्या पूजा घडून आणल्या त्या अघोरी पूजेसोबत आहे का, आणि बारामती भिगवण रोडवर जी पूजा फेकल्या गेली होती ती त्याच आश्रमात करून मग नंतर तिथं टाकण्यात आली का, या दृष्टीने तपास झाला पाहिजे. मला विश्वास आहे आणि हा धागादोरा खरात बाबाच्या दारापर्यंत जातोय.